आश्रमशाला शिक्षक और कर्मचारियों ने बायोमेट्रिक प्रणाली में हो रही तकनीकी खामियों के खिलाफ बुधवार को कलेक्टर को आवेदन सौंपा। इस दौरान कर्मचारियों ने जिलाधिकारी को एक ज्ञापन सौंपते हुए मांग की कि जब तक बायोमेट्रिक प्रणाली ठीक से नहीं हो जाती तब तक ऑफलाइन हाजिरी के आधार पर वेतन का भुगतान किया जाए। इसके साथ ही इस ज्ञापन में बायोमेट्रिक प्रणालियों की कई खामियां बताई गई, जैसे कि हाजिरी लगाने के बावजूद कर्मचारी का गैर हाजिर दिखना, नेटवर्क समस्याओं का आना और बिजली जाने पर हाजिरी नहीं लगना। इसके साथ ही कर्मचारियों ने मांग की है कि वेतन का भुगतान 1 तारीख को किया जाए और 7वें वेतन आयोग के तहत पदोन्नति और वरिष्ठ श्रेणी लागू करने की भी मांग की गई है। इस प्रदर्शन में जयदीप पवार, प्रमोद मुनीश्वर, सचिन राठौड़ सहित कई अन्य शिक्षक और कर्मचारी उपस्थित थे। बहुजन कल्याण विभागामार्फत आश्रम जे चालवण्यात येत आहे त्यामध्ये भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न, अनेक लोक सेवानिवृत्त झालेले आहे परंतु अजूनपर्यंत त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये आज फार संकट कोसळलेलं आहे। कोणत्या कर्मचाऱ्यामुळेचं लग्न आहे, कोणतं काय आहे आणि अशाच प्रकारे अनेक प्रश्न प्रलंबित आहे। त्या प्रश्नाला न्याय मिळावा याकरता आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यासमोर आलेलो आहोत। आणि तसेच 2005 नंतर निवृत्त झालेले कर्मचारी, मयत झालेले कर्मचारी अजूनपर्यंत त्यांना कुठलाच लाभ मिळालेला नाही, तर यांना लाभ मिळण्याकरता आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत। मी या ठिकाणी यासाठी आलेलो आहे की जवळपास कित्येक वर्षापासून आमची जे वेतन आहे ते वेतन नियमितपणे होत नाही। शासनाचा GR असून त्या GRची पायमल्ली होत आहे। त्याचबरोबर उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाने काही आदेश दिलेला आहे की 10, 20, 30चा जो 7व्या वेतन आयोगात निर्देशित केल्याप्रमाणे 10, 20, 30 पूर्ण झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती मिळालेली नाही, वरिष्ठ वेतन श्रेणीसुद्धा मिळालेली नाही। त्याचबरोबर काही DCPS 2005च्या नंतरचे काही कर्मचारी आहे त्यांची DCPS मधून NPS मध्ये काही कन्वर्टसुद्धा केलेले नाही। त्यांचा GR असून त्या GRची पायमल्ली या ठिकाणी होत आहे। आणि त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सगळे महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षकेतर कर्मचारी संघाचे आम्ही सगळे पदाधिकारी आणि माझे भावंड या ठिकाणी आमची मागणी पूर्ण व्हावी या अनुषंगाने आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। धन्यवाद।